जातीनं झाड तोडलं आणि घरं बांधले. आता त्याला घरं तोडून झाड लावायला लागतील अशी अवस्थेला आपण पोहोचलो. जर तुम्हाला इथं झाडं लावायला रिकामी जागा आहे तर ही झाडं तोडण्याची तुम्हाला हौस काय? अजूनही सगळीकडे लक्षात आलं की चुलीवरचं मटण मिळेल. अरे काय चुलीवरचं मटण म्हणजे झाडं किती जाळणार आहे? एक सरपंच आहे गावचा, तो मेला तर शोकसभा होते. तर असा नियम काढला पाहिजे ना की गावात झाड पडले तर त्याची पण शोकसभा व्हायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने किमान 500 चिंच लावले. 10 वर्षांनी 50 लाख मिळतील की नाही त्या गावाला? आता हे काही रॉकेट सायन्स आहे का? दुसऱ्यांनी सुधारावं हा जो काय पवित्र आहे माणसाचा तो सगळ्यात डेंजर आहे. तुला पाळणा पण झाडाचा पाहिजे, तुला भरायचं पण झाडामध्ये, तुला चुलीवरचं मटण पण पाहिजे आणि तू ऑक्सिजन पण झाडापासून घेणार, अन्न पण झाडापासून घेणार आणि झाड लावणार नाही एक पण. ख्यातनाम अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजीराव शिंदेसाहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सयाजीराव नमस्कार, तुमचं स्वागत नवशक्तीमध्ये. हां, तर आपण डायरेक्ट प्रश्नालाच सुरुवात करूया. हा मागचा सगळा जो काळ गेला म्हणजे एकूण पर्यावरणाविषयी अशी लोकांना असं अनास्था आहे असं वाटतंय तुम्हाला? फ्री आहे, स्वस्त आहे, त्याची कधीच किंमत नसते माणसाला. आणि त्याच्यामुळं ह्याच्यात लक्ष द्यायचं कधी त्याला पडलंच नाही. पण आपल्या लक्षात येईल की गेल्या माझ्या जन्मापासून मी बघतोय 60-70 वर्षामध्ये जे गावाला झाडी होती, आपल्या रस्त्याला झाडी होती, ती कुठेच नाही आहे. असं कोणाला आहे का नाही कल्पना मला माहिती, पण मला ते फार जाणवलं ते की फार काहीतरी आपण खूप काही विकास स्वतःचा करायला लागलो. म्हणजे देशाचा वेगळा, राष्ट्रात, तालुक्याचा, जिल्ह्याचा वगैरे वैयक्तिक मला काय करायचं होतं की मला घर घ्यायचं, मला गाडी घ्यायची, मला बंगला घ्यायचं. नंतर लक्षात आलं रे खरं तर आपल्याला शांतता हवी आहे. नाव आणि पैसा ह्याच्यापेक्षाही परत शांततेच्याच मागे लागतो. आणि मी हे तुम्हारा नाटकात लिहिल्यानंतर मला लक्षात आलं की शेवटी एक शांतता हवी आहे. आणि त्या तुम्हारा नाटकात शेवटी मी असं आलेलं की दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल. तर त्यातून माझ्या लक्षात आलं की माझ्या नकळत झाडाची मशाल ही खरी आता क्रांती असणार आहे. तर झाड टिकलं पाहिजे. तर मनुष्य जातीनं झाड तोडलं आणि घरं बांधले. आता त्याला घरं तोडून झाड लावायला लागतील अशी अवस्थेला आपण पोचलो असं माझं त्या लिखाणात नकळत आलं होतं. त्यामुळं वैयक्तिक माणूस सुधारणंच महत्त्वाचं आहे. त्यांनी सतत दुसऱ्यांनी सुधारावं हा जो काय पवित्र आहे माणसाचा तो सगळ्यात डेंजर आहे. त्यामुळं आपल्याला वाटत नाही दुसऱ्याला काहीतरी शहाणपणा शिकवावा, आपण स्वतःला शिकवावं आणि स्वतः शहाण व्हावं. नाही, मध्ये जे आपलं तपोवनचं जे आंदोलन झालं तर खूप झाडं तोडली गेली. म्हणजे एकीकडे आपण पुरोगामी म्हणतो, आपण परंपरावादी म्हणतो किंवा सगळं, एकीकडे कुंभमेळे आधीही झाले आणि आताही होत आहेत. पण हा जो गुणात्मक फरक झाला आहे ना की झाडं तुटली तरी चालतील, हे कसं वाटतं तुम्हाला? ती कोणाची झाडं तुटली तरी चालतील ही भूमिका इतकी डेंजर आहे. आणि असं नाही की झाड तुटलंच नाही पाहिजे, की माणसं पण तेवढी महत्त्वाची आहे, झाडं पण तेवढी महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला इथं झाडं लावायला रिकामी जागा आहे तर ही झाडं तोडण्याची तुम्हाला हौस काय? याचं उत्तर मिळत नाही. आणि हा मूर्खपणा हे म्हणायचं ताकद तर ठेवली पाहिजे ना. आणि त्याच्या पाठीमागची रिझन तर कळली पाहिजेत ना. आणि तुम्ही हिडन अजेंडे ठेवले नाही पाहिजेत ना. कारण तुम्ही आम्ही कोण वेगळे आहोत का? सरकार म्हणजे काय आकाशातनं पडलं आहे का? हो, आपलीच माणसं आहेत ना ती. हो हो हो. आणि मग आपल्याला जेव्हा नगरपालिकेचे असतील, मंत्रालयातले असतील, कलेक्टर ऑफिसमधले असतील, ते कर्मचारी वागताना आपण इंग्रज असल्यासारखं पवित्र करून सर्वसामान्य माणसाला जी काही ट्रीटमेंट देतात आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचं त्याचं पिळवणूक करतात. ती पिळवणूक बघितली, अरे हा कुठे घेऊन जाणार आहे पैसे, की ह्याचा कुठला मान मिळणार आहे? अरे तुला तो असा वागला तर निवृत्तीनंतर तुला कुत्र पण विचारणार नाही, स्वतःच्या पण नजरेतनं पडशील ना. त्यामुळे माणसानं माणसासारखं वागायला काय हरकत नाही. एवढी छोटीशी नाही, तुम्ही जे मगाशी म्हणालात की माझ्या लहानपणापासून म्हणजे तुमच्या लहानपणापासून तुम्ही जी वृक्षराजी बघत आलात, जे काही सौंदर्य बघत आलात, तर ते आता काही कमी झालं आहे की कसं काय? म्हणजे काय प्रचंड प्रमाणात कमी झालं आहे. म्हणजे माझ्या गावाला त्याला रिझन होती की तेव्हा गॅस नव्हते, सगळ्याला माणसं झाडं लागायची, तेव्हा झाडं उपलब्ध होती. आणि आपण रात्रीत शिकायला म्हटलं तरी गाडीभर जळण व्हायला घालवतो.
अजूनही सगळीकडे लक्षात आलं की चुलीवरचं मटण मिळेल. अरे काय, चुलीवरचं मटण म्हणजे झाडं किती जाळणार आहेत, आणि माणूस जाळायचा म्हटलं तर त्याला 7 मन लाकडं लागत आहेत, आणि त्या माणसाला अजिबात त्याची व्हॅल्यू नाही आहे की तुला पाळणा पण झाडाचा पाहिजे, तुला मरायचं पण झाडामध्ये, तुला चुलीवरचं मटण पण पाहिजे, आणि तू ऑक्सिजन पण झाडापासून घेणार, अन्न पण झाडापासून घेणार, आणि झाड लावणार नाही एक पण. तर तुझ्या इतका निर्लज्ज माणूसच नाही मग कोणी, बेशरम त्याला म्हणायचं, की त्याला हे दिसत नाही. तर हे मला सुद्धा आता दिसायला लागलं ना, मी पण बेशरमच होतो ना. तर मला पण आत्ता वाटलं की नाही, ही फार चूक झाली आपल्याकडं, आपल्यासमोरची झाडं इतकी जातात, तर ती चूक आपली आता भरून काढली पाहिजे प्रत्येकानं. नाही ते देवराई तुम्ही जे काय म्हणजे महाराष्ट्रात देवराई या तशा खूपच आहेत, काही गावांनी खूप जपल्यात, म्हणजे प्राणापलीकडे जपलेल्या आहेत, आणि त्या अधिक जपल्या जाव्या या दृष्टीने तुम्ही प्रयत्न सुरू करत होता, त्याविषयी जरा बोला ना. नाही, देवराया ज्या देवाची राई, देवासाठी राखलेली झाडं, आणि ती देवाच्या परवानगीशिवाय तोडायची नाही. देव म्हणजे काय, तर ते पुजारी म्हणजे का, तर ती जुनी झालेली झाडं किंवा औषधी वनस्पती किंवा गरजेची वनस्पती अशाची तोड व्हायची. पण ते देवाच्यामुळे टिकलीत. बाकी महत्त्वाकांक्षा म्हणजे फार्म हाऊस बांधायचं. समजा लोणावळ्याला फार्म हाऊस बांधली, सगळी फार्म हाऊस बघा, ती ओरिजिनल झाडं तोडली नाही तर तिथं ती ऑर्नामेंटलच्या नावाखाली, आपण लय सुधारलो, विकास झाला, ऑर्नामेंटलच्या नावाखाली एकसुरी झाडं लावणं. गव्हर्नमेंटनं त्यांच्या नर्सरीज बनवताना देशी झाडाकडे दुर्लक्ष करणं आणि प्रोटोकॉल लक्ष देणं. कोणी अधिकाऱ्याने बोलायचं नाही, कारण साहेबांनी म्हटलं ना, साहेबांनी चूक म्हटलं की खालच्यानी पण सगळ्यांनी चूक. ही भूमिका फार नडली आपल्याला. नाही, आणि मुळात कसं आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, भारतीय देशी झाडं लोकांनी वळलं पाहिजे, होय की नाही. तर त्या अनुषंगाने म्हणजे कालच आपण पाहिलं असेल की नागपूरला, भंडारा जिल्ह्यामधलं ते बेला नावाचं जे गाव आहे, त्या शारदा गायधने नावाच्या ज्या सरपंच आहेत, तर त्यांनी म्हणजे जगण्यापासून मरण्यापर्यंतचा जो आपला जीवन प्रवास आहे, ते ह्या प्रत्येक टप्प्यावर माणसाने कशी कशी झाडं लावली पाहिजे त्यासाठी प्रोत्साहन देण्याची खूप सुंदर योजना आणली आहे. तर अशा योजना पूर्ण महाराष्ट्राने स्वीकारल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? बेला गावाचं तो जो उदाहरण आहे ना, अशा गावांची सगळ्यांची माहिती तुम्ही काढली तर त्याच्यावरती आपण एपिसोड करू. माझं ह्या नवशक्तीच्या पॉडकास्टच्या दृष्टीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या सरपंचांना आव्हान आहे की तुमच्याकडं एकी असेल, तुमच्याकडं राजकारणी माणसं कमी असतील, तुम्हाला गाव सुधारावं असं वाटत असेल, तुमच्याकडे जागा रिकामी असेल, तर सह्याद्री देवराई तुमच्याशी बांधील राहील की 50% तुम्ही मदत केली तर 50% आम्ही तुम्हाला मदत करू, आणि आम्हाला कसलीही तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. फक्त तुम्ही तिथं आम्ही सांगतो त्या पद्धतीनं काम केलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने किमान 500 चिंच लावली. 10 वर्षांनी 50 लाख मिळतील की नाही त्या गावाला. आता हे काही रॉकेट सायन्स आहे का? एक चिंचेचं विकत 10,000 तर जातील. 500 चिंचेचं किती होतील? 500 जांभूळ असेल, 500 आवळा असेल, 500 बेल असेल, 500 पारिजात असेल किंवा फुलं असतील, काय पण 500 अमाऊंट ही गावासाठी खूप मोठी आहे. नाही, नुसतं पैशाकडे आपण नको बघूया, पण त्या निमित्ताने एक पक्ष्यांचा अधिवास वाढतो, दुर्मिळ झालेले पक्षी जिवंत राहतील, ते पुढच्या पिढ्यांना बघता येतील, हा पण विचार व्हायला पाहिजे की नाही. माणसाच्या डोक्यात झाड लागेल, झाडाबद्दल प्रेम निर्माण होईल. मुख्य म्हणजे विकास म्हणताना नुसतं हा साधा बघितला तरीसुद्धा खूप विकास होईल, आणि त्यानिमित्तानं बाकी पण खूप सुधारणा करता येतील. पण गावातल्या सरपंचानं मनावर घेतलं पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने काही म्हणजे तुम्ही आता अपील केलेलंच आहे राज्यातल्या सगळ्या सरपंचांनी एकत्र यावं, आणि हा देवराईचा प्रयोग जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर असा जर झाला तर त्याने खरोखरच म्हणजे जे काही वेळेला याआधी काही आपल्या वनमंत्र्यांनी खूप मोठी हे केली, आम्ही 3 कोटी झाडं लावू, नंतर काहींनी आणखीन काही कोटी झाडं लावू, अशा नुसत्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात त्या दृष्टीने ती झाडं, आणि झाडं म्हणजे नुसती आज लावली आणि उद्या संपलं असं नको व्हायला, तर ती टिकली पाहिजे. म्हणजे त्यांचं जे जतन आहे ना व्यवस्थित केलं पाहिजे. त्या दृष्टीने काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्राकडून नेहमी 33 कोटी, नेहमी 10 कोटी, आता 15 कोटी, ह्या ज्या घोषणा करण्याचं इंटेन्शन खरं असलं तरी त्याचं फॉलोअप करण्याची काहीही पद्धत नाही, आणि त्याच्यामुळं कागदोपत्री झाडं जास्त लागतात.
पहिल्यांदा लावण्याचा आणण्याचा पण प्रयत्न करतात, त्याचे फोटो पुरवले जातात, पैसे घेतले जातात. किंवा रोड साईडला झाडांचं इतकं कायदेशीर असताना कोणी लावले त्याचा काय फॉलोअप आहे. तर ह्या फार ड्रॉबॅक आहे. आणि तरी मला असं वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी किती 10 वर्ष सांगतोय की वृक्षप्रसाद योजना सुरू केली. महाराष्ट्रातल्या प्रमुख देवळांमध्ये किमान अभिषेक करणाऱ्या लोकांना एक वृक्ष, पौधा, छोटं रोप देवाच्या आवडीचं आहे आणि हे देवाच्या वतीनं प्रसाद म्हणून घ्या आणि त्याचं पालन करा, म्हणजे देव तुम्हाला प्रसन्न होईल. एवढी योजना लावली तरी महाराष्ट्रात कितीतरी श्रद्धेनं झाडं लागतील. आता ह्याच्यासाठी एवढ्या जाहिराती करून झाडे लावा, झाडे जगवा आणि दरवर्षी एवढा खर्च केला जातो. थोडासा खर्च जर ह्या वृक्षप्रसाद योजनेसाठी जर केला तर महाराष्ट्रात खूप मोठं काम होईल. मी नेहमी विनंती करत असतो, या वतीने परत एकदा विनंती करतो. नाही, खरंच सुंदर आहे तो. ॲक्च्युअल म्हणजे श्रद्धा म्हणजे काय, हे देवराया म्हणजे सुद्धा हे देवाविषयीच, म्हणूनच ते टिकून आहे ना. हां हां, होय की नाही. म्हणजे साईबाबाच्या निमित्तानं हे लिंबाचं झाड लावलं. शंकरा त्र्यंबकेश्वरला गेला आणि तिथे तुम्हाला बेलाचं झाड दिलं, तर तोडून बेल देवाला वाहून लगेच नदीत टाकून कचरा वाहण्यापेक्षा देवाच्या प्रसादानिमित्तानं एक बेलाचं झाड लावलं तर बेल हा किती उपयोग आहे, आयुर्वेदिक किती आहे, त्याचं महत्त्व किती आहे, त्याच्या सगळ्या गोष्टीचा किती फायदा आहे. तर ह्या पद्धतीनं जर लावलं तर काय. देवेंद्र फडणवीस सर, मी तुम्हाला नेहमी विनंती करतो, या माध्यमातून अजून एकदा विनंती करतो, या वृक्षप्रसाद योजनेवर तुम्ही खास लक्ष द्या. तुम्ही वैयक्तिक कधी भेटला तर त्यांना सांगा. आणि धर्मदाय आयुक्त असतील, महाराष्ट्रातली सगळी देवळं असतील, तुम्ही काय घेऊन जायचं आहे आपल्याला, जाता जाता एवढं चांगलं काम करून जाऊया ना. नाही, मला आता आठवलं, अहिल्यादेवी होळकर ज्या होत्या त्या काळात त्यांनी अशी ही रस्त्याच्या कडेला वड पिंपळाची खूप झाडं लावली होती. आणि ती आजही आपल्याला ती दिसतात. असं काय वाटतं तुम्हाला? आता काय आहे, आपण जे काही आयुष्यात जे काही फळं खातोय ते आजोबा पंजोबांनी लावल्याच्या गोष्टीवरच खातोय. आपण लावली का फळं खाल्लीत का? आपण लावायचं असतं, आपल्याला नसतात त्याची फळं मिळत. तर प्रत्येकानं आपण ठरवलं पाहिजे ना. म्हणून मी म्हणतोय, आणखीन एक विनंती करतो ह्या निमित्तानं की झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा द्या. सेलिब्रिटी कोणाला म्हणायचं तर फक्त झाडाला म्हणायचं. कारण कुठलाही सेलिब्रिटी सावली देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी ऑक्सिजन देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी फळं देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी 7 पिढ्या जगत नाही. त्यामुळं असं कोण असेल तर महाराष्ट्रातली जी 100 मोठी झाडं असतील त्यांना निवडून त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा द्यायचा. मग शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सहली काढायच्या आणि झाडाचं महत्त्व पटवायचं. आणि शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी काय करायचं असेल तर प्रत्येकानं एक ॲडमिशन घेताना एक बी आणायचं आणि दरवर्षी एक रोप बनवायचं. 12 वर्षात 12वीपर्यंत तो 12 रोपं बनवेल आणि ते पहिल्या वर्षीचं झाड त्याचं 12 वर्षाचं झालेलं असेल तेव्हा त्याला फुलं आलेले असतील. त्याला काहीच मोठा अभ्यासक्रम देऊ नका. बाकी सगळे अभ्यासक्रमाचा उपयोग होईल नाही होईल मला माहिती नाही, पण प्रत्येक विद्यार्थ्यानं दरवर्षी एक रोप बनवलं आणि तेवढंच लावलं, फॉरेस्ट डिपार्टमेंट लावलं, सह्याद्री देवरायाची जबाबदारी घेईल, असं केलं तर महाराष्ट्रात फार मोठं काम होईल. वृक्षप्रसाद योजना आणि प्रत्येक बी एवढी एक घोषणा, एवढी एक गोष्ट केली तर मला वाटत नाही ह्यात काय रॉकेट सायन्स आहे. नाही, मला आता आठवलं की शरद पवार साहेब केंद्रात जेव्हा कृषी मंत्री होते तर तेव्हा ज्यांनी जो फलोत्पादनाचा कार्यक्रम राबवला, म्हणजे एकेकाळी असं होतं की रुग्णालयात गेलं ना तर रुग्णांसाठीच फळं घेऊन जायला लागायचं. आता सर्व प्रकारची फळं आपल्याला उपलब्ध आहेत. तर हे त्यासाठी खूप मोठे कष्ट त्यांनी घेतलेले आहेत. हे याच्याकडे कसं बघता तुम्ही? काही दृष्टे राजकारणात त्यात शरद पवार आहेत आणि कदाचित सगळेच डिसिजन बरोबर होत नसतात, परंतु अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जिकल डिसिजन घेणारी माणसं त्यात ती आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीचे डिसिजन घेतलेत. म्हणजे मला तर वैयक्तिक मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांना भेटलो होतो, त्यांनी 1 मिनिटात अशी मला एक चेक लिहून दिला होता की हा घ्या आणि यांचा. ते म्हणले मी सत्तेच्या बाजूने नाही आहे, मला वृक्षप्रसाद योजना किंवा ह्या योजनासाठी मला काय करता येईल मी सांगता येत नाही, पण आत्ता शाळांसाठी किंवा आत्ता तुमच्यासाठी मला हे करता येईल, तुम्ही लगेच करा. 3 मिनिटाचा माझा अनुभव त्यांचा होता. त्यामुळं पण शरद पवार साहेब एकीकडे आणि आजकालचे जे मंत्री आहेत ते हे वृक्षतोडासाठी प्रोत्साहन कसं देऊ शकतात किंवा त्या प्रोटेक्शनच करू नका असं कसं म्हणू शकता? आता जे स्ट्रॅटर्जी लागतात म्हणजे फॉलोअपचं जी स्ट्रॅटर्जी आहे ना, कायदा नाही आहे बरोबर झाडासाठी की त्याला एका
एक सरपंच आहे गावचा, तो मेला तर शोकसभा होते. पण 7 सरपंच पाहिलेल्या झाडाने, 7 सरपंचांना ज्याने ऑक्सिजन दिला आहे, 7 सरपंचांना ज्याने फळं दिले, ते झाड पडलं तर त्याची शोकसभा होत नाही. तर असा नियम काढला पाहिजे ना की गावात झाड पडलं तर त्याची पण शोकसभा व्हायला पाहिजे. म्हणजे हे निसर्गाचं आणि मानवाचं नातं जे आहे ते तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं आणि ते लोकांना अधिक भावेल असं मला वाटतं. मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं मराठी नाही, सर्व अशा वेगवेगळ्या भाषांमधनं तुम्ही तुमची कलाकारी, तुमची अदाकारी, तुमचा कलावंत म्हणून तुम्ही गाजलेला आहात, नावाजलेला आहात. तर तुम्हाला असे मराठीपासून जेव्हा तुम्ही दुसऱ्या सिनेमात काम करता, इतर मराठी इतर, तर तेव्हा तुम्हाला असं काही जाणवतं का, भेदभाव जाणवतो असं काही? नाही, भेदभाव जाणवण्याचा प्रश्नच येत नाही. मला दुसऱ्या भाषेत जातो तर मला एक कळतं की जे मला येत नाही ते येत नाही म्हणायचं आणि शिकायचं. आता ह्यात काय मोठी गोष्ट आहे. जर मला विमान चालवता येत नाही तर मी काय विमान चालवायला बसायचं का? मी म्हणायचं मला येत नाही, मला शिकवा. तसंच बैलगाडी मला चालवता येत नाही तर म्हणायला पाहिजे ना की मला बैलगाडी चालवता येत नाही. बैलगाडी कशी चालवायची शिकायचं. आणि शिकणं इतकं सोपं नसतं ना. त्यासाठी घम भवनपासून सुरुवात करायला लागते आणि ती करायची आणि लवकरच सगळ्या गोष्टी यायला लागतात. मला एक आता शेवटचाच प्रश्न, आपण जास्त बोलूया नको, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला असं विचारेन की आता होळी जवळ आलेली आहे, तर गावागावात हा शिमगोत्सव चालू असताना चांगली झाडं जी आहेत तर ती तोडतात. त्याचं हे म्हणजे निसर्गाचा हा ऱ्हासच आहे एक प्रकारे. हा रोखण्याच्या दृष्टीने किंवा बाबा रे तुम्ही सुकलेली झाडं हे करा किंवा काय करा, तर हे कुठेतरी पर्यावरणाविषयी आपल्या संस्कृतीत, आपल्या लोकांमध्ये एक जागृती आली पाहिजे असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? आता बघा, काटेसावर नावाचं झाड आहे. ते झाडाचं डिसेंबरमध्ये पालवी संपली जाते आणि त्याला काटे दिसतात. लोकांना वाटतं का हे झाड वाळलेलं आहे आणि ते तोडतात, ते ओलं असतं. खरं तर त्यानंतर त्याला कळ्या येतात आणि त्याच्यावरती 50 प्रकारचे पक्षी बसतात. पण असं झाड तोडलं जातं. तर हे आपण आपलं जरा माणूस म्हणून आपण जरा लक्ष दिलं पाहिजे. आणि एवढीशी होळी गेल्याने काय आणि 50 झाडं जाळल्यानं काय? होळी होळीच आहे ना, ती पूजा करण्यापुरती करायला पाहिजे. तर छोटी होळी करायला पाहिजे, झाडं जाळली नाही पाहिजेत. आणि त्यातून काहीच नाही, त्या दिवशी फक्त कार्बन डायऑक्साईड वाढणार आणि राख होणार, ती झाडं जाणार. तर ह्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की होळी छोटी सण साजरे करताना हा विचार नक्कीच करायला पाहिजे. कारण आता झाडांची संख्या इतक्या वेगानं कमी होते. तर स्पेशली खेडेगावामध्ये मोठी होळी केली जाते, शहरामध्ये पण करतात. पण होळी एक शेणकुटाची केली तरी चालते, पूजा नैवेद्य केलं तरी चालते, असं काही बंधन नाही ना. त्यामुळे आपणच आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे, दुसऱ्यांनी करण्याचं नाही. ज्यांना ज्यांना असं कळते त्यांनी स्वतःपासूनच सुरुवात करा, दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा. साहेब आलात, धन्यवाद.